अत्याचाराच्या विरोधात उभे राहिलेले शहर म्हणजे बदलापूर. जर तुमच्या मुलीवर असे काही घडले तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचा संताप अनावर येईल. बदलापूरमध्ये नेमके असेच काही घडले नाही, ज्यामुळे संपूर्ण शहर आक्रोशात उभे राहिले आहे. 2 ते 3 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे, ज्याने नागरिकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडले आहे. बदलापूर शहरातील आदर्श शाळेत 2-3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने समोर आले आहे. संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. पालकांनी शाळेबाहेर निदर्शने करत आपल्या रागाचे प्रदर्शन केले. आंदोलकांनी शाळेची तोडफोड करत रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे तब्बल 10 तास रेल्वे ठप्प झाली. पोलिसांनी लाठीहल्ला करून आंदोलकांना रुळावरून हटवले, परंतु नागरिकांच्या मनातील आक्रोश मात्र शांत होण्याचे नाव घेत नाही. याच संतापाच्या लाटेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका महिलेला पत्रकारावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप आणखी वाढला. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेने राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंदोलकांनी लाडकी नको, सुरक्षित बहीण योजना द्या अशी मागणी केली आहे. बदलापूरच्या या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की समाजातील यात अशा क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. हा संताप केवळ बदलापूर पुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू केली आहे. आपल्या लाडक्या मुलीसाठी सुरक्षिततेची मागणी करणे ही काळाची गरज बनली आहे.